माजी खासदार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात। राहुरीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सुजय विखे पाटलांनी नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्ता रखडल्याचं भाष्य केलंय। नगरमध्ये तब्बल 40,000 कोटी रुपयांची विकास कामं आपण केलेली आहेत, मात्र नगर मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याचं सांगताना युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झालाय, त्याचा थेट परिणाम विकास कामांवर झालाय असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता त्या ट्रम्पनी इराणवर मिसाईल टाकताना या ठेकेदाराला विचारलं होतं का? त्या भाऊंना विचारलं होतं का मला विचारलं होतं मी मिसाईल टाकू का बाबा? मी मिसाईल टाकल्यावर त्याचा काय परिणाम होणार? आणि मी देवा शपथ सांगतो, असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही हो। सकाळी म्हणतो पण संध्याकाळी परत बॉम्ब टाकून देतो, परत सकाळी पण परत म्हणतो मी आता हे केलं। म्हणजे त्या माणसाच्या नादीनं लागणं हेच आपल्यासाठी योग्य आहे। आज डांबर न मिळत असल्यामुळे भाऊ या कॉन्ट्रॅक्टरला डांबर दिल्लीहून आणावं लागतं गाडीने। जे रस्त्याची किंमत आज 5 रुपये असेल त्या किमती वाढून 2.5 पटीने किंमत वाढून त्या गोष्टीला पण मंजुरी घ्यावी लागते। हे टेक्निकल मुद्दे आहेत हो। आणि किती लोकांशी मी भांडू, किती लोकांना मी समजून सांगतो। अहिल्यानगर जो रस्ता आहे तो काही ट्रम्प येऊन करणार नाही। म्हणजे बघा भाजपचं काय चालू आहे आज, की त्यांचे माजी खासदार कोणावर खापर फोडायचं, सत्ता तर आपली आहे, सत्तेत दुर्दैवाने त्यांचंही चालत नाही। आणि विखे पाटील साहेब तसे अनुभवी नेते असताना त्यांना 1/3 ह्याचं मंत्रालयाचं त्या ठिकाणी मंत्री केलेलं आहे। त्यामुळे एवढा अनुभव असून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला सरकून ठेवलंय असं कुठेतरी त्या ठिकाणी जाणवतं। याच्यात खापर फोडून फोडून कोणावर फोडलं तर ट्रम्पवर फोडलं। इराणवर हल्ल्यामुळे क्रूड ऑइल सप्लाय हा आपल्या देशात बंद झाला, किंबहुना ज्या प्रमाणात झाला पाहिजे होता त्याच्यात 50% घट आली। क्रूड ऑइलची घट झाल्यामुळे ऑइल रिफायनरीज आपल्या 50% कॅपॅसिटीवर काम करतायत आणि ऑइल रिफायनरीमध्ये क्रूड ऑइलला जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेलमध्ये कन्वर्ट करतो त्याचं बाय प्रोडक्ट हे डांबर असतं। दुर्दैवाने ऑइल रिफायनरीची क्षमता कमी झाल्यामुळे, क्रूड ऑइल उपलब्ध कमी झाल्यामुळे डांबर उपलब्धता कमी झाली। तर हे फार मोठं लिंक आहे, तर आता हे कोणाला समजून सांगणार? म्हणून एकच माणूस कारणीभूत आहे